काय सरकार खरोखरच एसटी कामगारांचा अंत पाहतंय? कुडाळमध्ये असं काय घडलं की शिवसेना आता थेट राज्यभर आंदोलनाच्या तयारीत आहे? आणि ते 15 ठराव कोणते आहेत ज्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे नशीब बदलू शकते? जर तुम्ही एसटी कर्मचारी असाल किंवा लाल परीवर प्रेम करत असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदही मिस करू नका, कारण आता आरपारची लढाई सुरू झाली. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये नुसतं अधिवेशन झालं नाही, तर तो एक एल्गार होता. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं 9वं राज्यस्तरीय अधिवेशन आणि टार्गेटवर होतं झोपलेलं सरकार. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी व्यासपीठावरून ठणकावून सांगितलंय की शिवसेना कामगारांच्या संघर्षात नुसती पाठीशी नाही तर रण मैदानात उतरणार आहे. पण त्यांनी उद्धव ठाकरेंकडे नेमकी काय मागणी केली ते पुढे सांगतोच. बघा, जेव्हा भास्कर जाधव, अरविंद सावंत आणि अनिल परब एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा विषय गंभीर असतो. खासदार अरविंद सावंत म्हणाले, घाम गाळणाऱ्या कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे, हा आमचा हक्क आहे. पण मित्रांनो, यातला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ते 15 ठराव. हे ठराव केवळ कागदावर नाहीत, तर तो सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे. यात पगारवाढ आहे का, की ड्युटीच्या वेळा? चला सविस्तर बघूया. सुभाष देसाई यांनी एक मोठी घोषणा केली. ते स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. कशासाठी? तर एसटीचा हा प्रश्न केवळ कामगाराचाच न राहता तो राज्यस्तरीय वणवा बनावा यासाठी. म्हणजे आता हा लढा कोर्टात किंवा डेपोत नाही, तर रस्त्यावर दिसणार आहे. कुडाळच्या या मैदानातून दिलेला हा इशारा मंत्रालयापर्यंत पोहोचला असेल का? तुम्हाला काय वाटतं? आता सर्वात महत्त्वाचं, या अधिवेशनात मंजूर झालेले ते 15 ठराव. हे ठराव म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची सनदच आहे. जर सरकारने यावर वेळीच पावलं उचलली नाहीत तर पुढच्या काळात एसटीचं चाक कसं फिरणार, हा मोठा प्रश्न आहे. या अधिवेशनाला वैभव नाईक, महेश सावंत आणि राज्यभरातून आलेले हजारो कर्मचारी साक्षीदार होते. एसटी वाचली तरच महाराष्ट्र धावेल. हा व्हिडिओ प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोहोचलाच पाहिजे. शेअर करा आणि सरकारला सांगा की आम्ही जागे आहोत. तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सरकारला जाग येईल का, की पुन्हा एकदा आंदोलनच शेवटचा पर्याय असेल? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच रोखठोक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.